सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गाडीवाट तालुका जिल्हा संभाजीनगर. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ गाडीवाट. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. मनोमत करो मेघो मारणी मधो मरुत मा मधो मरकुट मत्स मकादश चंचल. चंचलतेचे 10 प्रकार. पहिलं मन एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे. माकड माहिती आहे? माकड जरी माहित नसले आपल्या घरातले काही कमी येतोय. माकडाच्या वरचं का बाळ आहे महाराज. माकडाला दारू पाजली. कुणाला पाजली? माकडाला पाजली. कुणाला पाजली? अजून एकदा. कुणाला पाजली? अजून एकदा. कुणाला पाजली? मग पेत्यात ती हो का महाराज? नाही हो, ती कशी माकडं? आपण माकडं जी त्यांना म्हणतो पिऊ नका. हा हा हा. शहाण्याने तरी नादी लागून लय येडी लोक दादा. हा इतकी येडी महाराज. एकाला म्हणलं दादा अरे वेडा आहेस का? कुटुंबाचा नाश झाला सगळा. तुझी बायको ढसड रडती बाबा. अरे लेकरं बाळाला नीट शिक्षण नाही रे. सोड म्हणलं. ए तू कोण काय म्हणला? तू कोण? म्हणलं मी महाराज. हं मंडपात हे तर नाही बॉम्बलायचं मला. लोक नाही. एकानं महाराजाला प्रश्न विचारला. ती म्हणला तुम्ही कीर्तन करता ना? ते म्हणला मग. ते म्हणला मला प्रश्नाचं उत्तर द्या, या सगळ्या जगात मोठं काय? आता महाराज जरा शाना होता. महाराज म्हणला हो का दादा, जिथं प्रत्येक मस्तक नतमस्तक होतं ते भगवंताचं दार सगळ्यात श्रेष्ठ आहे. माऊली सांगतात देवाचे द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी. मग काय श्रेष्ठ आहे? दार श्रेष्ठ आहे. दारुडा म्हटला येडा आहे म्हणला तू. मंदिर कैसे बडा? वो तो धरती पे खडा. ती म्हणला मग धरती बडी. ती म्हणला धरती कैसे बडी? वो तो शेषनाग पे खडी. म्हणला मग शेषनाग बड़ा. ती म्हणला शेषनाग कैसे बड़ा? वो तो शिवजी के गले में पड़ा. ती म्हणला शिवजी बड़ा. ती म्हणला शिवजी कैसे बड़ा? वो तो कैलाश पे खड़ा. ती म्हणला मग कैलाश बड़ा. ती म्हणला कैलाश कैसे बड़ा? वो तो रावण जी ने उखाड़ा. ती म्हणला मग रावण जी बड़ा. ती म्हणला रावण जी कैसे बड़ा? वो तो सीता के पीछे पड़ा. बरं का? ती म्हणला मग सीता बड़ी. ती म्हणला सीता कैसी बड़ी? वो तो रावण के आगे खडी. ती म्हटला मग बडा कोण? ती म्हणला ए लय अड्यात काढू नको, तू सांग कोण बड? ती म्हणला आता कसं लाईनीवर आला? ती म्हणला आई इस दुनिया में वही सबसे बड़ा. इस दुनिया में वही सबसे बड़ा. 2-2 क्वार्टर डाल के जो 2 टांग पे खड़ा वही सबसे बड़ा. आणि हीच मोठी आहेत महाराज. कायम लक्षात ठेवा. बरं इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं गुणाचं गाव आहे का? एकही खात नाही. बरोबर. ज्याला सुपारीचंही व्यसन नाही अशाने हातवरी करा. सुपारी सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आय ट्रस्ट यू. माझा विश्वास आहे तुमच्या मनात. खाली घ्या. बरेच आहे. बरेच म्हणत 20-25 आहेत महाराज. बरं का? मग जेव्हा खाणारे हातवरी करा म्हणलं. व्यासाची या खुना बायका ह्यांच्या लय भारी खुना करीत. बायकोच्या निस्त्या खुनावर चलतो. असं नवरा बायकोचं भांडण लागावं, त्या दणक्यात पाहुणा यावा. पाहुण्यासमोर बायको नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त इशारा करते. कळला त्याचा संसार झाला महाराज. कळला पाहिजे. तसं मी तुम्हाला खून करून सांगते. मग आता खाणारे हात वरी करा म्हणलं तेव्हा काय तुमच्या कानावरून वारं गेलं का दादा? मग का नाही केले? कारण कसं आहे आम्हाला सांगायची लाज वाटते. दादा करायचं कशाला? हे करा हो. मास्तर खरंच काही म्हणणं नाही हो का? खायचं ती खा, प्यायचं ती परा, करायचं ती करा, काय करायचंय ती करा, पण देवाच्या नावाखाली करू नका. एवढीच माझी विनंती आहे महाराज. काय करायचं ते करा. खायचंय ना खा, त्याला खंडोबाना आंबाबाई घुसवू नका. प्यायची ना प्यारे, पण त्याला म्हणू नका शंकराने पिली मग मी का नाही. तिसरा डोळा उघडल्यावर कळून का तुला? याड्यावरून करू नका रे. आता ही पोरं सोरं म्हणतात कृष्णानं बिना लग्नाचं प्रेम केलं. मग आम्ही केलो त्यात वाईट काय झालं? म्हणजे तू म्हणजे कृष्ण आणि ती म्हणजे राधा. एवढा गुन्हाच आहे का तू? तुम्हाला म्हणून सांगते अय किसन हो, लक्ष देऊन ऐका.
लयच आगाव निघाले निस्ता वानत्या. परवा दिवशी मी एक पोरगा बघितला, KTM गाडी, हातभर झेंडा, मुठभर दांडा, मिशीला आकडा, कपाला चंद्रकोर, पुढं शिवराय, पाठी शिवराय. मी म्हणलं काय मावळा आहे. जशी त्याची गाडी पुढं गेली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं. त्यानं गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. तू मावळा, अरे तू डोम कावळा घुबडा. इकडे बघ तिकडे बघ रिस्क दिसाय पाहिजे दादा. अरे सुधरा, नुसतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणून होत नाही दादा. अरे माझा राजा, सुलतानची सून नजराणा म्हणून आणली ना तरी माझा राजा म्हणाला तुमच्यासारखी आमची माय असती ना आम्ही गोड आणि सुंदर जन्माला आलो असतो. माझा राजा, अरे काय राजा सोडा, काय होते माझा मावळे. शाहीस्तखानाच्या लाल मला चालल्या, शाहीस्तखानाची पोरगी गायब झाली, कुठतरी लपली. बायको विचारतीये जहापना, शिवा के मावलो ने लड़की उठा ली. शाहीस्तखान शत्रू आहे, बायकोला सांगतोय अगं ए जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याला मावळे म्हणायचं. काय मावळे होते महाराज. शिवबाची मावळी आम्हाला, शिवबाची मावळी आम्हाला नाही कुणाची भीती. अरे नाही कुणाची भीती. का हो? अरे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. मी काय माहिती टाळ्या वाजवल्या तर उपकार होते माझ्यावर बिन राजावर बिन. उभा राहिलेले ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवाल. आता वाजवा. पाठीमागचे एवढं बोलून सुद्धा जे काही वंचन राहिले त्यांना सांगते जे भारतात जन्माला आले, भारतात ते टाळ्या वाजवतील आणि जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवायची. औलाद घेतली नाही ना कशी वाजवा. अरे वाजवा. कशासाठी वाजवायचा इतिहासाचा धक्का. कोण होता माझा राजा? आठवा 350 वर्षापूर्वीचा काळ आठवा. मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही, दिल्लीचा पलवार मुघल बादशाह अकबर डोक्यावर खया खया नाचत होता. कशासाठी घडवायचं स्वराज्य? मुठभर मावळे खातात, बाजीभर मध्ये जाणं यासाठी सोन्याची सोनाची फसत बरोबर पैसे विमानकर कोपरे सुरू स्वराज्य रक्षण्यासाठी, स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केलं एक होसाठी हे बोल भगवा तो हाती. हे बोल भगवा तो हाती स्वराज्य खजिण्यासाठी. आई शिवाय आईची आई शिवाय आईची काय आशीर्वाद हो पाठी, आशीर्वाद हो. अरे दैवत आमचं दैवत, अरे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला राजाचा अधिपती, तर राजाचा अधिपती.
ठेवलं माझ्या राजाने. काही काही माणसं म्हणतात भांडवल करते का ग? दुसरं काही येत नाही म्हणून तेवढंच सांगते. फक्त जाणीव आहे म्हणून सांगते. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. म्हणून सांगते तरुण मंडळी, मावळा व्हायचा आहे कार्यकर्ता. इथून पुढं मोबाईलचा डीपी कधीच कुठल्या पुढाऱ्याचा हिरो हिरोईनचा नसला. मोबाईलचा डीपी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, छत्रपती शिवराय, शंभूराज आहे दादा. नाहीच कुणाचं पटलं स्वतःच्या बापाचा डीपी ठेव. रक्ताचं पाणी करून पोचलंय त्यांना तुला. ते डीपी ठेवायच्या पात्रतेच आहेत, कारण त्यांच्यामुळे आपण आहेत. समजून घ्या सावय. हे तुम्ही गोड आहात रे दादा. चुकलं काय? आपल्या सगळ्यांचं चुकतं काय? आपल्याकडे धीर नाही. आपल्याला वाटतं आज नारळ फोडला की उद्या देव पावला पाहिजे. आपल्याला वाटतं आज माळ घातली की उद्या महाराज झाला पाहिजे. एका माणसाने माझ्याकडे आला आणि म्हटलं, ताई मी झाड लावलंय, पाणी घालतो, खत घालतो, पण झाड वाढत नाही. शक्य? पाणी घालतो, खत घालतो म्हटल्यावर झाड वाढलं पाहिजे. मी म्हटलं असं कसं रे, कसं काय झाड वाढत नाही? बघा ना म्हणला ताई, पाणी घालतो, खत घालतो आणि रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. म्हणजे काही चुकलं का? म्हणजे माझ्याकडनं चुकलं का त्याच्याकडनं चुकलं? कुणाकडनं चुकलं? काय चुकलं? त्यानं उपटून बघितलं होय. मग त्याने काय झालं? मुळाने जमिनीला सोडलं. आपण कर्मही करतो, कष्टही करतो, तरी होत कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं. कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं. कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे आड़े होते हैं. स्वप्न असू द्या हो, पण जिद्द असली पाहिजे. कुळ कुठलाय मान्यता देत नाही हरिदासामध्ये. कुठल्या कुळाचे, धर्माचे, हरिदासाचं कुळ असलं पाहिजे. दोन प्रामुख्याने विचार करूया. हरिदास जन्माला आला म्हणून कुळ पावन झालं. कुळ पावन आहे म्हणून हरिदास जन्माला आला. आतापर्यंत आपण याचा विचार केला की कुळ पावन आहे म्हणून हरिदास जन्माला आला. बरोबर आहे. आता आपण याचं चिंतन करूया की हरिदास आहे म्हणून कुळ पावन झालं. हो, असंही होतं. अहो कुळ कुठलाही असू द्या, कान्होपात्रा वेश्येची पोरगी आहे, जिला तिचा बाप माहित नाही. कीर्तन नामदेवरायांचं आहे. नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा आहेत. कीर्तन ऐकायला कान्होपात्र आहे. आसपासची माणसं म्हणतायत लाज वाटते का हिला? नाचणारीची पोरगी ही, हिने भजनं गायची, हिने वाऱ्या करायच्या, हिने देवळात जायचं, आम्ही कुठे मरायचं? लोक आहेत. विनंती आहे. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका झाडाला आग लागलेली असते. सगळे पळून जातात, घोडे, सिंह, वाघ, हत्ती. एक छोटीशी चिमणी चोचीत पाणी घेते आणि जंगलाची आग विझवायला जाते. लोक म्हणतात अक्कल आहे का तुला? चिमणी असतो, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे? चिमणी म्हणते खरं आहे तुमचं, माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही. पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात आपलं नाव सप्ताह बंद पाडणाऱ्यात नाही, सप्ताह करणाऱ्यात असलं पाहिजे. आपलं नाव लोकांना नाव ठेवण्यात नाही, लोकांना मोठं करणाऱ्यात. मी तर म्हणते बुंबलूच द्या. ह्यांचं कसं आहे, गोरी बायको केली हीच म्हणतात बरी दिली, काळी केली हीच म्हणतात बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? तुमचं ऐकून बायको करणंही मुश्किल आहे. आवड आहे देवासी तो ऐका, आम्ही नाही विचार करत.
कान्होपात्रेला विटाळ आलाय. शेवटी अज्ञानी 16.5 वर्षाची पोरगी आहे. 22 वर्षाच्या ज्ञानोबाऱ्यांच्या चरणावर मस्तक ठेवलंय. ज्ञानोबाऱ्यांना विचारलंय, का हो योगी पावन मनाचा साहेब, काय चूक आहे माझी? वेश्येच्या कुळात जन्माला आले, यात माझी चूक आहे? मला माझा बाप माहीत नाही, यात माझी चूक आहे का हो? परमार्थ करायचा मला अधिकार नाही? माऊली मी ऐकलंय सगळ्यांस येते, जीव तरी घ्या नाहीतर मार्ग तरी सांगा. ऐकायचं? अगं लोकांना काय वरडायचं ते वरडू दे, देवाचं दार तू सोडायचं नाही. 16.5 वर्षाची कान्होपात्रा, तुम्ही आम्हीच नाका डोळ्याने चांगले आणि कलिरांनी थोडे गोरे असलो की स्वतःला सुंदर समजतो. सुंदर माझ्या कान्होपात्रेला म्हणावं. कान्होपात्रा एवढ्या सुंदर होत्या, सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जाग्यावर फुलायचं, एवढे सुंदर कान्होपात्रा होत्या. एवढी सुंदर देखणी तेजस्वी पोरगी, आपल्या भाषेत जवान वयात आलेली पोरगी पायात चाळ बांधतीये, गळ्यात विणा घेतीये, हातात चिपळ्या घेतीये आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात नाचतीये. ज्ञानोबा माऊली तुकाराम, देहभान हरवून नाचतात. कोण नावं ठेवतं, कोण खिल्ली उडवतं. भान पहिला पंढरपूर कर्नाटक राज्यात यायचं. बिदर शहरात दर्शनासाठी येतोय, पाहतोय एवढी गोड पोरगी नाचते. कुणाची? वेश्येची. वेश्येची पोरगी गाभाऱ्यात नाचते. हिने गाभाऱ्यात माझ्या दरबारात नाचते. आता प्रश्न अब्रूचा आहे. महाराज मंदिर सोडायचा प्रयत्न कान्होपात्रेनं मंदिराच्या बाहेर पाऊल टाकावं. ज्ञानोबाऱ्यांचं वचन आठवावं. कान्होपात्रांनी मागे सरावं, जीवाच्या आकांताने पळावं, भगवंत चरणाशी मस्तक ठेवावं. देवाला सांगावं, देवा तुझ्या हातात आहे, भक्त म्हणून नामरूपाला द्यायचंय की वेश्येची पोरगी म्हणून कलंकित करायचं. भगवंताने एका क्षणात कान्होपात्रेचा प्राण चरणाशी विलीन करून घ्यावा. वेश्येच्या पोरीनं भगवंताच्या चरणावर जीव सोडावा. हे आमच्यासारख्या ज्ञानी लोकांना खपलं तरी कसं? पहिलं धर्मपीठ असायचं. धर्मपीठामध्ये अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण होते. सगळे ब्राह्मण बोलायला लागले, अरे 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 वेश्येची पोरगी पवित्र केलं माझ्या देवाला. ब्राह्मण बोलवा, काशी सगळा ऋषीचा द्वारकेचा मथुरेचा मंत्र उच्चार, वेद उच्चार, उपनिषद उच्चार, महायज्ञ करा तर देव पवित्र होईल. देवाला पवित्र करणारे तुम्ही कोण? अनंत ब्राह्मण सांगतायत, थांबा, देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं असं आतापर्यंत ऐकलंय. मग देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल विचार करा. एक रात्र थांबा, उद्या बघूया.
रात्रभर मृतदेहा शेजारी अनंत ब्राह्मण झोपलेत. मध्यरात्री जगाचा अनंताच्या स्वप्नात येतोय आणि सांगतोय, अनंता, माझ्या लेकीनं माझ्या पायावर जीव सोडलाय. आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. कान्होपात्रेची समाधी पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आहे. मग नामदेवराय मागणं मागतायत. कुणासाठी? यांच्यासाठी. काय? प्रथम अभंग आपण मागून सोडवला हे लक्षात घ्या. आधी आपण तिसरं चरण घेतलं, मग आपण दुसरं चरण घेतलं आणि मग आपण पहिलं चरण घेतलं. ते कसं आहे, कल्पनेची बाधा आहे ती. म्हणजे नाही तर काय, पण बाधा तर हाय. कल्पना वाईट नाही, पण बाधा लय व्याख्या. आणि माझी विनंती आहे, हे बघा, रस्त्यावरची लोक एकतर गाड्या येत आहेत जात आहेत, एकतर ऑलरेडी काही माणसं उभीच आहेत. आणि मंडपाचा नियम आहे, शेवटचा दिवस आहे, कीर्तन काही जास्त वेळ चालणार नाही आहे, कीर्तन संपणारच आहे. पण जर तुम्हाला एवढी क्षमता नाही आहे की तुम्ही मंडपात बसू शकताय, तर तुमची एवढी क्षमता नाही आहे की तुम्ही मोक्ष प्राप्त करू शकता. विनंती आहे माझी, तुम्हाला काहीच बोलणार नाही. आणि ते जे गाडीचे लाईट लावताय ना, त्या दादाला तर माझी विनंती आहे, त्या एकट्यामुळं अख्ख्या मंडपाची बरबादी व्हायला लागली. कारण माणसाची सवय, एक नालायक वागला की 10 नालायक वागतात, पण एक चांगला वागल्यावर 10 चांगले वागत नाही. आणि ज्याला एवढी घाई आहे ना, ज्याचं रान पेटलंय त्यानं इजवाय जावा. फक्त एवढी माझी विनंती आहे, खोटं नाही बोलणार. जी जाऊन झोपन की सकाळी उठला तर त्याच्या मर्जीनं, जर नाही उठला तर त्यात माझा दोष नाही महाराज. आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्यावर पांडुरंगाचे लयच आशीर्वाद आहेत, तर जावा. या जागेवर या महाराज. चला, आयुष्य द्यायचंय कारण यांना अहंकार नाही. आयुष्य द्यायचंय कारण यांच्या ठिकाणी बाधा नाही. आयुष्य द्यायचंय कारण यांना विश्वास आहे की देव माझा आहे आणि मी देवाचं नामचिंतन करू शकतो. मग भावित या कल्याण. आता हे कल्याण कोणासाठी आहे? आयुष्य हरिदासासाठी आहे, बरोबर आहे. अहंकार हरिदासाला नाही लागला पाहिजे, सुखी संत मंडळी राहावी. मग कल्याण कुणाचं आहे? काही काही लोक अशी असतात, परमार्थ करत नाहीत पण भगवंतावर श्रद्धा आहे. माळकरी नाही पण वारी करतात, परमार्थाचा छंद नाही पण कीर्तन ऐकतात. त्यांच्यासाठी निदान. निदान म्हणजे कमीत कमी मुखात देवाचं नाम जरी आहे तरीही कल्याण आहे.
जरी तुम्ही भक्त नाही, तुम्ही भाविक नाही, तुम्ही संत नाही, तुम्ही हरिदास नाही, तुम्ही विष्णुदास नाही, तरी सुद्धा कल्याण आहे. कारण तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा कल्याण आहे. कारण मुखात त्याचं नाम आहे. पण भगवंताचं नाम फार गोड महाराज. आता एक कसं सांगून चालणार नाही, घ्यावं लागेल. फार ताकद. राम नामाची दगड तरली. खरं ही बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त अजून बी आहेत, मेले नाही. रावणाचे नाही. राम राम काय करता रे, रावण काय कमी. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 ना तू अकेलंका सोन्याचे, 33 कोटी तेव्हा बंदी खाण्यात. राम नामाची दगड तरली, यात काही नवल नाही. रावण नावाचा दगड तरला पाहिजे. सोन्याचं कमंडल घेतलं, पाणी घेतलं, दगडावर नाव टाकलं, रावण दगड टाकला पाण्यात. मायबापा हो, रावण नावाचा दगड पाण्यात तरला का बुडला? बुडला. रावण नावाचा दगड बुडला. मायबापा हो, रावण नावाचा दगड तरला. रावणाची बाईक म्हणाली, रावण आहे तुम्ही, तुम्ही किती चालीचे फक्त मलाच माहिती. म्हणजे ठाईचे का उडत्या चालीचे. मग चौतालातले तुम्ही तुमचा त्रिताल लागला कसा? ते मला थांब तुला सांगतो. स्वर हुकला. दगडावर रावण नाव होतं, खरंय. दगड पाण्यात तरला, तोही खरंय. पण दगड तरला त्याचं कारण आहे. मी त्या दगडाला म्हटलो, तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ, म्हणून दगड तरला. ही ताकद नामात आहे, ही ताकद भगवंतात आहे. पण ही ताकद जर अनुभवायची असेल तर मुखात त्याचं नाम पाहिजे प्रेमाने. विठोपाय दाखोमा, विठोपाय दाखोमा, मोक्ष म्हणती जे वाचा. ही माऊलींच्या भाषेमध्ये सोपा परमार्थ आहे. अवघड करू नका. ओघात अभंग सोडवला तरी सुद्धा वाटत असेल काही राहिले तर काळजी करू नका. माऊली पुन्हा पुन्हा येण्याचा योग येईल. सुंदर असा हा नामस्मरण सप्ताह. भव्य दिव्यता या सप्त्याला आहे. आणि ही भव्य दिव्यता मंडपामुळे, या गोष्टींमुळे नाही, तर ही भव्य दिव्यता इथं उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्रातील नामांकित कलाकारांमुळे आहे. एवढे गोड कलाकार तुम्हाला लाभले. आणि तेही तुकाराम बीजच्या काळात. मला तर नशीब वाटतं यांचं महाराज बरं काय. ज्या वेळेस सप्ते भरपूर असतात त्यावेळेस तुम्हाला एवढे सुंदर कलाकार लाभले. त्यामध्ये प्रामुख्याने आमचे गुरुवर्यांच्या जागी असणारे, अर्थात माझ्या वडिलांच्या जागी असणारे हरिभक्त परायण, उत्कृष्ट कीर्तनकार, उत्कृष्ट मृदुंगवादक. उत्कृष्ट म्हणण्याची गरजच नाही, कारण महाराष्ट्रात उत्कृष्ट हा शब्दच मला वाटतं त्यांच्यामुळे झाला असेल महाराज बरं का. इतकं उत्कृष्ट असे आमचे हरिभक्त परायण दासोपंत महाराज स्वामी, ज्यांच्या गोड वादनाने 7 दिवस झाला हा मंडप मंत्रमुग्ध होतोय. बाबांच्या चरणी शतशः प्रणाम. माझं भाग्य आहे, खोटं बोलणार नाही किंवा अतिशोक्ती नाही. मी कायम त्यांना फोन करून म्हणायचे, काय बी करा पण माझं कीर्तन वाजवा. कारण लहानपणापासून माझं स्वप्न होतं. आज नाही म्हणलं तरी आमचं किती 22-23 वर्ष आहे. आणि या वर्षामध्ये पांडुरंगाची कृपा आहे की आम्ही इथं उभा आहेत. नाही तर जेव्हापासून आम्ही परमार्थ अनुभवला आहे किंवा परमार्थ समजून घेतला आहे, जेव्हापासून आम्ही कीर्तन समजून घेतलं आहे, तेव्हापासून नामांकित पखवाजवादक म्हटलं की आम्हाला स्वामींचंच नाव ऐकायला आलं आहे. आणि माझं परम भाग्य आहे की आज लहानपणापासून माझी इच्छा म्हणण्यापेक्षा माझं स्वप्न होतं की बाबांनी माझा पखवाज वाजवावा आणि माझ्या कीर्तनाला साथ द्यावी. गोड साथ. नाही तर खरं सांगू का, त्यांच्या पोरीच्या वयाची मी नाही. आणि माझ्या कीर्तनाला त्यांनी साथ देणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि तोच मोठेपणा त्यांनी परमार्थात दाखवला. आणि अर्थात तिथेच परमार्थामध्ये त्याच मोठेपणामध्ये भगवंत आहे. त्या भगवंताला शतशः प्रणाम करते. त्याचबरोबर आमच्या हरिभक्तपरायण मारुती महाराज पुरी जे बाबांचेच शिष्य आहेत, त्यांचंसुद्धा भाग्य आहे की आज त्यांना गुरुवर्यांच्या समोर वाजवायला भेटलं आहे. त्यांचेसुद्धा मनस्वी आभार. त्याचबरोबर हरिभक्तपरायण आदिनाथजी महाराज, उत्कृष्ट मृदुंगवादक, त्यांचेसुद्धा मनस्वी आभार. सुंदर गायनाचार्य, उत्कृष्ट महाराष्ट्र नामांकित आमचे किशोर महाराज दिवटे महाराज, मनस्वी आभार. बऱ्याच वेळेस ते मला कल्टी हाणायची. म्हणजे सगळ्या महिला कीर्तनकाराच्या सप्त्याला ते असायचे. पण ज्या दिवशी माझं कीर्तन आहे त्या दिवशी कल्टी हाणायची. आता का हाणायचे त्याचं कारण मला अजून कळलं नाही महाराज. पण ज्या ज्या सप्त्यात मी आहे आणि ज्या ज्या सप्त्यात त्यांचं नाव आहे, बऱ्यापैकी मी माझ्या सप्त्यात त्यांचं नाव वाचलं, पण बाबाचं तोंड पहिली बरंच बघितलं एवढ्या सप्त्यात महाराज बरं का. त्याच्यामुळं बाबांचे त्याच्यापेक्षा जास्त आभार की ते उपस्थित राहिले. त्याचबरोबर हरिभक्तपरायण
प्रकाश महाराज, ज्यांचं गायन मी अर्थात यूट्यूबला वगैरे ऐकलं पण आज समक्ष बघण्याची वेळ आली. बाबांचेही मनस्वी आभार. त्याचबरोबर केदारनाथ महाराज शास्त्री, ज्यांच्या माध्यमातून मला इथं येण्याचा योग आला, बाबांचेही मनस्वी आभार. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नामांकित कीर्तनकार, वादक, गायक, चोपदार दादा, त्याचबरोबर महाराजांचं नाव भोसले ना, भोसले म्हणलं तर विषयच नाही महाराज बरं का. भोसल्यांचं घराणं आहे महाराज. भोसले बाबांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर हरिभक्तपरायण मते महाराज, त्यांचंही मनस्वी आभार. सर्व पंचक्रोशीतील गायनाचार्य, टाळकरी मंडळी, चोपदार दादा, विनेकरी दादा, सुंदर सिस्टीम, माईक सिस्टीमवाले दादा, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. तुम्ही म्हणसाल आज का शेवटचा दिवस आहे, बिचाऱ्यांना समाधान महाराज. पण असं नाही, सप्ताह यांच्यामुळे हे कायम लक्षात ठेवा. कीर्तनकार इकडं तिकडं झाला तरी चालतो, पण हे जर ठाम असतील तर सप्त्याला रंगत आल्याशिवाय राहत नाही. तर तेवढं सत्य महाराज. पुन्हा एकदा सर्वांचे मनस्वी आभार. माझ्याकडनं काही चुकलं असेल माफ करा. तुम्ही मायबाप, देवानं पण किती ना महाराज, किती गार वारं सोडलंय. हो बॅटं झोपला का इतकं तो गोड वारं आहे महाराज. सुंदर असे सोय, मंडप असेल, सर्वच खालीचा ना खालीचा वाटा ज्यांचा या कार्यक्रमामध्ये आहे त्या सर्वांना शतशः प्रणाम. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा. हा मागणी पराभंग तुमच्या चरणी अर्पण करते. नामदेवरायांच्या प्रमाणे निष्ठेने परमार्थ करा ही विनंती करते. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझमें से कोई बात नहीं. ही सेवा तुमच्या चरणी अर्पण. सेवेला विराम. ज्ञानोबा मागुली तो काटा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गाडीवाट, तालुका जिल्हा संभाजीनगर. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ गाडीवाट. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.